कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू पारू कुठे गेले? हं? पारू पारू एक बी फळ झाड नाही इकडं। भूक लागली तर काय करायचं, कुठं शोधायचं? पारू आदित्य सर, इकडं आहे मी। तुला कळतं का ग? काय झालं? हं? अहो सावकाश सावकाश सावकाश। तुला लागलं? कळतंय का ग? तू काय ठरवलंयस का मला सतत घाबरत राहायचं? अहो काय यार, का अशी निघून गेलीस मला न सांगता? आणि हे जंगल आहे, तुझं घर नाही आहे। आली मस्त बागेत फिरल्यासारखं सकाळी। किती घाबरलो होतो मी। तुम्ही का घाबरलात? का घाबरलो म्हणजे? माझ्या अवतीभोवती नव्हतीस तर मी घाबरणार नाही तर काय? आदित्य सर, हे बघा, आपल्याला निघायला पाहिजे आता। एकतर कालचा पुरस्कार कार्यक्रम आपण बुडवला आहे, त्यात तिकडे अनुष्का मॅडम आपली काळजी करत बसल्या असतील। आपल्याला लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। मीच मूर्खपणा केलाय समजा। मी जर का इकडे जंगलात आले नसते ना, तर तुम्ही मला शोधत इथपर्यंत आला नसतात आणि मग आपण रस्ता बी चुकलो नसतो आणि अडकलो बी नसतो इकडं। पुढे काय बिघडलं ते बिघडलं नसतं। आता समध्यांचं ना मलाच ऐकून घ्यावं लागणार आहे। पण जाऊ दे सर, आपण दोघं बी सुरक्षित आहोत हे लई महत्वाचं आहे। आदित्य सर बघा ना, आपण एवढं जंगलामध्ये अडकलो, पण देवाच्या कृपेने समजा ठीक आहे, काय बी झालं नाही। आपण आधी त्या फार्म हाऊसवर पोहोचूया, मग पुढं काय करायचं ते ठरवूया। चल आपण पहिले त्या मार्गावर जाऊया जिथं झोपलो होतो, मग तिथून कदाचित आपल्याला मार्ग सापडेल। आणि जर तुला मला उठून नाही निघता आलं का? चुकलं सर, किती सॉरी। वेळ मी तेवढं घाबरलो होतो माहितीये? बरं चला, आता पुन्हा मी सांगून जाईन तुम्हाला। हा चल। मॅडम, काल रात्री दोघं कदाचित तिथेच थांबले असतील आणि रात्रभर इथे थांबले म्हणजे आता खूप झालं। आता या मोलकरणीला तिची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे। मॅडम, हा मोबाईल सापडलाय, एकदा चेक करताय का तुमच्याच माणसाचा आहे का? चेक बघा बरं कोणाचा आहे। हो, हा आदित्यचाच मोबाईल आहे। प्लीज आपण अजून बघूयात का काही पुरावे सापडतात का? ठीक आहे, आपण चेक करू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।